आता काही तो फोटो टाकलेला आहे आणि समोरचे पप्पा मला म्हणतात की आपण एक फोटो काढूया. मग फोटो काढायला लागले समोरचे पप्पा आणि पोरांचं चाललं होतं की मम्मी चल आपण केक कापूया. तर समोरचे पप्पा म्हणायचे थांब केक कापायच्या अगोदर फोटो काढूया. समोरचे पप्पाला फोटो काढत होते त्यांनी आणि तिथं पण मग आवरत होते तेव्हापर्यंत. आत्या पण म्हणत होत्या मामा यायच्या अगोदर आपण आवरूया. मी म्हणत होते पूजाला की ममता मला म्हणत होती की मम्मी मला ताप आलाय बघ. तर मग पूजाला मी म्हणत होते की पूजा तो कपडे घातले नाहीत का ममताला. मग आत्या म्हणत होती आत्याबरोबर मी फोटो काढायला लागलो. त्यांनी पण आलं चल म्हणलं आईबर फोटो आपण काढू. मग फोटो आम्ही काढायला लागलो आणि नंतर कार्तिक ती रमा म्हणायला लागलीच मम्मी चल आपण केक कापूया. मग नंतर आत्या मला ओवाळायला लागल्या. बघा आत्या ओवाळायला लागल्यात. आणि मी यांना म्हणते की फोटो काढा इकडून फोटो काढा इकडून. आणि समर्थ काही तर नाचतोय कार्तिक समर्थ गाणी म्हणून नाचते ती. आणि मी म्हणते बघा की कसं नाचायला लागले ती पोरं सोफ्यावर. आणि इकडून कार्तिक म्हणतोय की मम्मी इकडं बघ मी शूटिंग काढता. मग मी ह्यांना म्हणते की तुम्ही इकडून येऊन काढा. आणि लय गोंधळ चालला होता त्यामुळं व्हॉइसवर व्हिडिओ केला होता. मी म्हणते अरे एवढ्या का उड्या मारताय तुम्ही शांत बसा ना. आणि तुम्ही म्हणते ती ह्याच्यावर केकवरती उडवू नका फक्त अंगावरती उडवा. आणि सारखंच बघा ते पडदा निघत होता. आता आले दिदू आले ओवळायला आणि पूजाने ओवळलं पण तिने कपडे चेंज केले नव्हते त्यामुळे तिला दाखवलं नाही. आता बघा दिदू ओवळते. आणि नंतर आली ममता ओवळायला. ममता जसा सगळी करते तसंच कराय बघत होते की तिला पण लय आवडतं नाही का. तांदूळ साखर ती द्यायची. तांदूळ पण डोक्यात टाकले तिने. मग तिला तिचा हात पोचला म्हणून दीदीने हातात तांदूळ घेऊन माझ्या डोक्यावर टाकले. आता तिच्या मम्मी कुठं पण तिने ताट घेतलं ओवळायला आणि मी पण धरायला लागली तरी ही ऐकना. मग नंतर रमा आली बघा आता ओवळायला. समर्थ असा पाठीमागून हे करत होता शीट करत होता. आणि आता मग नंतर दिदू म्हणली थांब आपण दोघी पण ओवळूया मम्मीला. आता मग केक कापायला लागले. लय गोंधळ असल्यामुळं व्हॉइसवर केला होता व्हिडिओ. माझं पण म्हणजे आणि सगळी म्हणजे एवढी खुश होती. मी पण लय खुश होती त्या दिवशी बड्डे दिवशी. काही असं नका पण मी इतकी खुश असते की लय माझ्या चेहऱ्यावर म्हणजे काय माहिती एवढा आनंद का असतो. आणि इकडं कार्तिकची चाललेली होती मस्ती. कार्तिक चांगले फुगे वगैरे फोडत होता. लय पळत होता कार्तिक. आहे ना लय चोपळ आहे कार्तिक आणि समर्थ. आणि समर्थ म्हणत होता मम्मी अगं बास्की किती केक कापते फोटो काढू दे फोटो काढायचं बघ ना इकडं. आणि मग आता समर्थ आलाय. समर्थ मग आता ह्यांनी आलं त्यांनी म्हणतात थांब फोटो काढू दे. आणि परत इकडं वडावडी चालू झाली बघा. परत अजून तेच केक कापलेलंच परत एकदा रिटर्न तेच दाखवण्यात आलेलं आहे. तर काय सगळी म्हणते हॅपी बर्थडे टू यू. सगळ्याचा कालवा चालू झालाय. बर्थडे असा साध्या पद्धतीने माझा बर्थडे केलेला आहे. कसा वाटला तुला? भारी वाटलं. कसला भारी शर्ट घातलाय. कसा गोंधळ आहे पोरांचा खूप गोंधळ होता. आता समर्थ घरात केलेली बिर्याणी. आणि बिर्याणी खायला आम्ही जास्त माणसं नाही. आत्या मामा बंटी भाऊजी
मी आणि ह्यांनी आता काही सगळी जेवायला बसले आणि बाहेर मामा होतं म्हणून मी बाहेर काय दाखवलंच नाही. सुकं मटण केलेलं आहे हे. समर्थाला म्हणलं कसं झालं, समर्थ म्हणतोय खूप छान झालंय. कसं वाटलं तुम्हाला? आणि कार्तिक आला, कार्तिकला म्हणलं बड्डे कसा वाटला तुला? तर कार्तिक म्हणते मम्मी खूप छान वाटला मला बड्डे. आता बघा ह्यांनी आले एवढं मोठं ह्यांच्याकडे बघते राहत ह्यांच्याकडे का बघते तर बघा सोफा सेट घेतलेला आहे माझ्या बड्डे दिवशी आठवण म्हणून ह्यांनी सोफा सेट गिफ्ट केला. तो कसा वाटला सोफा सेट त्याचा पण व्हिडिओ मी काढलेला आहे. तो व्हिडिओ पहिला येईल किंवा हा येईल बघ उद्या ठरवते. एडिटिंग जेव्हा व्हिडिओची होईल लवकर ते व्हिडिओ टाकेल. तर असा साधा सिंपल माझा बड्डे झालेला आहे. केसेस कटली होती. तर काहीच आमची जेवणं बिवणं झालेले आहेत. त्यांना आत्या मामा सगळी त्यांच्या आपल्या घरी केलेले आहेत. म्हणजे खालच्या घरी पूजा पण आली होती. आणि कसा वाटला माझा बड्डे? तर बाय गाईज, असंच सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि अशा पद्धतीने माझा वाढदिवस झालेला आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांना खूप खूप थँक्यू सो मच, धन्यवाद. सगळ्यांनी मला फोन केले, शुभेच्छा दिल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. तर सगळ्यांना माझं मनापासून मी आभार मानते सगळ्यांचं. बाय बाय.